नमस्कार रसिक श्रोते हो. झाडांसारखा परमपवित्र नाही कोणी दुजा मित्र असं म्हणतात ना, ते अगदी खरंय. कारण माणसाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू अर्थात ऑक्सिजन आपल्याला झाडांपासूनच मिळतो. फक्त ऑक्सिजनच नव्हे तर माणसाच्या ज्या 3 मूलभूत गरजा आहेत अर्थात अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठी देखील झाडांची फार मोठी मदत झालेली आपल्याला पाहायला मिळून येते. मग आता अचानक झाडांनी केलेली मदत आठवण्याचं कारण काय? तर आज उन्हाळ्यात पडणारा पाऊस पाहून आणि पावसाळ्यात पडणारा दुष्काळ पाहून निसर्गाचं हे बिघडलेलं चक्र मला दिसू लागलं आणि ह्यातूनच या मागचं मुख्य कारण शोधण्याचा प्रयत्न मी करू लागले. आणि मग मला एका नामांकित वृत्तपत्राच्या बातमीत असं वाचायला मिळालं की मागच्या 5 वर्षात तब्बल 1.09 कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड करण्यात आलेली आहे. अर्थातच ही आकडेवारी कागदोपत्री नमूद केलेल्या वृक्षतोडीबद्दलचीच होती. परंतु खरं पाहिलं तर ज्याचा कुठेही हिशोब नाही अशी वृक्षतोड जर आपण गृहीत धरायला सुरुवात केली तर ती आकडेवारी 2 ते 3 कोटीच्या घरात नक्कीच असेल. मित्रहो, कोरोनाचा काळ आठवा. जो ऑक्सिजन आपल्याला झाडे आपल्याला फुकट देतात तोच ऑक्सिजनची किंमत कोरोना काळामध्ये गगनाला भिडली होती. आज नामशेष होत जाणाऱ्या पक्ष्यांची व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे त्यांच्या हक्काचं घर आहे अर्थात जी झाडे त्यांच्या हक्काचं घर आहेत तीच झाडे आज मानव हिरावताना दिसून येतोय. एवढंच नव्हे तर आज आमच्या आईवडिलांनी मागं वळून पाहिलं तर त्यांना निसर्गामध्ये पाण्याचा ओलावा आणि झाडांचा गारवा जाणवतो. आणि आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा विचार जर आम्ही करायला गेलं तर आम्हाला सिमेंटचा गिलावा आणि उष्णतेचा तडाखाच दिसायला लागतो. याच भयावह परिस्थितीची जाणीव मग मला झाली आणि म्हणूनच या विषयावर बोलणं मला क्रमप्राप्त वाटायला लागलं. माझ्यासारख्या अनेकांना आज या भयावह परिस्थितीची जाणीव होताना दिसून येते आणि म्हणूनच आज शतकोटी वृक्ष लागवड, माझी वसुंधरा, एक झाड एक जीवन अशा अनेक योजनातून वृक्ष लागवडीचे कार्यक्रम अनेक ठिकाणी राबवलेले पाहावयास मिळतात. नक्कीच ही गोष्ट प्रेरणादायी आणि सहर्ष स्वागत करण्यायोग्य आहे. आणि म्हणूनच मग मला सरतेशेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं तुम्हा सर्वांना की कर्म करा लाख मोलाचे आणि संरक्षण करा एका तरी वृक्षाचे. मनपूर्वक धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.